कट्टा कोल्हापुरीवरती मी मोनिका क्षीरसागर तुमचं स्वागत करते। आज आपल्या कट्ट्यावरती आपल्याशी बातचीत करण्यासाठी डॉक्टर मूग मॅडम उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याशी खास बातचीत करूया। मॅडम तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे। आपण सरळ मुलाखतीकडे वळूया। आम्हाला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुम्ही एक स्वतः डेंटिस्ट असूनही या मॅरेथॉनकडे कशा वळलात किंवा तुमची थोडक्यात वाटचाल या क्षेत्राकडे कशी झाली? साधारण कसं आहे की मी माझी डेंटल प्रॅक्टिस कोल्हापूरमध्ये 2000 पासून सुरू केली आणि त्यानंतर करिअर सेट करताना किंवा माझी साधारण 10-15 वर्ष अशीच निघून गेली आणि त्यानंतर मुलगी मोठी झाल्यानंतर थोडंसं मी फिटनेसची आवड असल्यामुळे काही झुंबा क्लास किंवा काही जसा वेळ मिळेल तसं थोडंसं जिम वगैरे करायला सुरुवात केली आणि झुंबा क्लासला सुनील तामणकर सरांच्या क्लासला होते मी, तर एके वर्षी त्यांनी मॅरेथॉनचे फॉर्म्स आणले आणि प्रत्येकाने भाग घ्यायचा असं त्यांनी डिक्लेअर केलं। मग मी विचार केला असंही आपण झुंबा 1 तास तर करतोय, 10 किलोमीटर पळायला आपल्याला 1 तास आणखीन थोडासा पुढे वेळ लागेल, तर करू, काय हरकत नाही। म्हणून मग मी फॉर्म भरला आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि स्पर्धा छान होती, म्हणजे आवडलं, तो माहोल वगैरे खूप छान होता। स्पर्धा रन करून मी आले आणि घरी येऊन बसले, तोपर्यंत संयोजकांचा फोन आला की मॅडम तुम्ही कुठे आणि तुम्हाला प्राईज आहे। मग थोडंसं मला आश्चर्य वाटलं, अरे म्हणजे मी तरी कधी प्रॅक्टिस वगैरे फारशी केलेली नाही आहे, फक्त झुंबा करायचे आणि त्याच्यावरती प्राईज मिळाला म्हणून मला खूप खुश झालं आणि कॅश प्राईज होतं पण त्यावर खूप आनंद झाला। आणि मग असं झाल्यानंतर आणखीन लगेचच एक 15 दिवसांनी रगेडियन मॅरेथॉन होती आणि माझ्या लेकीने सांगितलं की 10 किलोमीटर तर केलंयस, आता यावेळेला 21 किलोमीटर कर। मग म्हटलं अगं काय आहे, मी म्हणजे कधी रनिंग माहिती नाही आम्हाला करून, नाही तू कर म्हणाली। तिने माझा 21 किलोमीटरचा फॉर्म भरला। मग मी झुंबा क्लास 1 तास करायचे आणि त्यानंतर 1 तास रंकाळ्याभोवती 2 राऊंड करायचे, म्हणजे साधारण 2-2.5 तासाचा मी सराव सुरू केला। एक 8-15 दिवस सराव केल्यानंतर त्या 21 किलोमीटरमध्ये भाग घेतला आणि आश्चर्य म्हणजे मला न चालता ती स्पर्धा पूर्ण करता आली। पूर्ण 21 किलोमीटर मी स्लो का होईना पण मी ती पूर्ण केली आणि त्यावेळेलाही मला प्राईज मिळालं। मग असं झालं की त्यानंतर आशिष राऊळ आणि पंकज राऊळ असे हे दोघांनी कोचिंग सुरू केलं होतं आणि अर्हता म्हणून आमचा ग्रुप आहे, तर त्यांच्याबरोबर मग मी ट्रेनिंग सुरू केलं। ओके, खरंच मॅडमांचा प्रवास अगदीच आश्चर्यकारक आहे, कारण की वयाच्या 42व्या वर्षी एखाद्या स्पर्धेला सुरुवात करणं आणि अवघ्या एक 2-3 वर्षामध्ये इतकं मोठं यश संपादन करणं हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे। तर म्हणजे मॅडम तुमच्या याच्याकडे येण्याची खरी इन्स्पिरेशन कोण आहे की जे एक मुलगी? म्हणजे बेसिक थोडीशी फिटनेसची आवड होती, त्यामुळे कसं आहे की मी ट्रेनिंग सुरू केल्यानंतर माझा पहिला प्रश्न तोच होता की सर आता मला ऑलरेडी मी 42 कंप्लीट केलं आहे आणि मग ह्याच्या पुढे ट्रेनिंग करायचं किंवा म्हणजे माझ्या एजला ते सूट होईल का, किंवा आपण टार रोडवरती पडणार, मग गुडघ्यांचं काय। आणि माझ्या आईची नुकतीच नी रिप्लेसमेंटची सर्जरी झाली होती, त्यामुळे ती तिकडून मला रोज फोन करायची की तू काय करतेस, कशाला एवढं पळतेस वगैरे, हे सगळे प्रश्न होतेच। पण मग माझ्या कोचनी मला सांगितलं की म्हणजे ह्यानंतर सुद्धा करू शकतो आपण, सायंटिफिकली जर केलं तर व्यवस्थित आपण हे ट्रेनिंग करू शकतो। आणि त्यानंतर असं होतं की मला ट्रेनिंग सुरू केल्यानंतर मी बऱ्याच वेळा रात्री उठून बघायचे की 5 वाजले का, 5 वाजले का, कधी एकदा उठते आणि मग मी ट्रेनिंगला जाते। असे खूपच ते प्लेजरेबल असायचं, तिथे गेल्यानंतरचा तो ग्रुप आहे, थोडं सोशलायझेशन आहे आणि कधी मग आम्ही ते 10-10 किलोमीटर 15 किलोमीटर एवढं अंतर आम्ही पळायचो कळायचंही नाही, त्यामुळे ते खूप आवडीचा भाग होऊन गेला होता। ओके, म्हणजे काही जण नुसते म्हणतात की आवड पाहिजे प्रत्येक गोष्टीची, खरं तुम्हाला तर ते स्वप्नात दिसत होतं की बाबा, म्हणजे तुम्ही म्हटला की मी घड्याळामध्ये बघायचे मध्ये मध्ये उठून, तर एक मनातून ते एक इन्स्पिरेशन मिळालं होतं की मला हे करायचं आहे। तर आपण म्हणजे आजकाल महिला बघतो की खूप सारे ते संसाराच्या गाड्यामध्ये अडकून पडलेले आहेत की त्यांना काही आवडी असतात, निवडी असतात, खरं स्वतःच्या संसाराच्या गाड्यामध्ये त्यांना वेळ नाही मिळत किंवा ते दुर्लक्ष केलं जातं।
तर मग ह्या महिलांसाठी ही खरंच एक इन्स्पिरेशनल गोष्ट आहे की कोणतीही महिला कोणत्याही वयात आणि कोणत्याही वेळेत काहीही करू शकते. तर मॅडम तुम्ही अनेक इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहात. 2019मध्ये झालेल्या श्रीलंकेमध्ये ज्या स्पर्धा झाल्या ॲथलेटिक्स, त्याच्यामध्ये मॅडमांना 3 गोल्ड मेडल आहेत. तर आपण त्याबद्दलचा त्यांचा प्रवास जाणून घेऊया की त्या स्पर्धेपर्यंत तुम्ही कसे पोहोचला. एकदा ट्रेनिंग सुरू केल्यानंतर मग मला साधारण समजायला लागलं की कुठे कुठे स्पर्धा असतात. मी सुरुवातीला या कोल्हापुरातल्या तरी स्पर्धांमध्ये प्राईज मिळालं होतं. मग मी थोडंसं म्हटलं की एखादी पुण्यातली करून बघू, एखादी मुंबईतली करून बघू, की म्हणजे आपण फक्त कोल्हापुरातच आपण प्राईज मिळवू शकतो की बाहेर पण जाऊ शकतो. आणि मग ही जी ट्रॅक इव्हेंट्स असतात तर ते जसे आपण शाळांमध्ये करतो की विभागीय असतं, मग जिल्हास्तरीय असतं, मग विभागीय, मग राज्यस्तरीय आणि मग आंतरराष्ट्रीय. तर अशा त्या टप्प्याटप्प्यांमध्ये स्पर्धा होत्या आणि जिल्हास्तरीयमध्ये मिळालं मला प्राईज, इव्हन राज्यस्तरीयमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं, नॅशनललाही फर्स्ट प्राईज मिळालं. आणि मग वाटलं की हां की आहे थोडंसं पोटेन्शियल आहे किंवा ट्रेनिंग आपण करतोय तर ते काही वर्क होतंय. आणि मग मला इंटरनॅशनलला जायचा चान्स मिळाला. इंटरनॅशनली गेल्यानंतर चांगली टीम होती आणि श्रीलंकेचं आता आपण बघतो की क्रिकेटर्स जे आहेत त्यांचं बिल्ड चांगलं असतं किंवा पॉवर चांगली असते. तर तिथे ट्रॅक इव्हेंट्स करणारे जे खेळाडू आहेत ते खूप चांगले आहेत आणि तिथल्या त्या खेळाडूंबरोबर मला कॉम्पीट करायला मिळालं आणि तिथे मला म्हणजे तिन्ही माझ्या इव्हेंट्समध्ये फर्स्ट प्राईज मिळालं, गोल्ड मेडल मिळालं. तर त्यांनी मला बेस्ट इंडियन ट्रॉफी पण दिली तिथे. बेस्ट वुमन इंडियन वुमन म्हणून एक ट्रॉफी दिली होती. आणि अशा तऱ्हेने थोडंसं इंटरनॅशनल टच मिळाला माझ्या या रनिंगच्या आवडीला. ओके, म्हणजे जसा कोल्हापुरातनं प्रवास सुरू झाला आणि आतापर्यंत श्रीलंकेपर्यंत येऊन थांबलाय, तर मग ह्या सगळ्या प्रवासात अनेक अडचणींना तुम्हाला सामना करावा लागला असेल. म्हणजे स्वतःचं एक क्लिनिक असताना तिथले पेशंट्स बघणं, फॅमिली बघणं आणि आपली आवड ही पॅरलली जपणं. तर ह्या सगळ्यातले काही खूप किस्से असतील की तुमच्या आठवणीत राहिले असतील, तर ते किस्से आम्हाला ऐकायला आवडतील. ह्या बाबतीत अडचणी म्हणण्यापेक्षा मी खूप लकी आहे की क्लिनिकमध्ये माझा स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे. त्यानंतर मला मदत करणारे डॉक्टर्स असतात आणि जेव्हा कुठल्याही स्पर्धेला मी जाणार म्हटल्यानंतर त्याच जास्त उत्साही असतात की मॅडम नाही तुम्ही जा, आम्ही बघतो इथे आणि तुम्ही प्राईज मिळवूनच यायला पाहिजे. त्यानंतर माझे घरचे सगळे खूप सपोर्ट करतात. माझी मुलगी आहे ती आईन 11, 10वी, 12वीच्या वेळेला तिने अभ्यास केला किंवा तिचं शाळा कॉलेज केलं. म्हणजे आपापला डबा भरून घेण्यापासून आई जाती आहे म्हटल्यावर, आईला प्राइजेस मिळत आहेत म्हटल्यावर ती पण खूप सपोर्टिव्ह असायची मला. तर त्यामुळे असा फार अडचणी कधी मला समोर आल्या नाही. एकूण असा थोडासा स्मूथ प्रवास आहे. ओके, म्हणजे मॅडमचा प्रत्येक टप्प्यावर फॅमिली बरोबर त्यांचा जो क्लिनिकमधला स्टाफ आहे तो प्रत्येकच सहभागी आहे याच्यामध्ये. तर ज्या काही महिला आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, म्हणजे त्यांनी त्यांची आवड कशी जपली पाहिजे किंवा त्यांनी जे स्वतःच्या काही आवडी असतात त्यांना कसा वेळ दिला पाहिजे. महिलांना मला एक सांगावंसं वाटतं, म्हणजे आता माझाही संसार आहे, प्रोफेशन आहे, पण आपण खूप त्यात गुरफटून गेलेलो असतो. तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण मुलांवरती थोडंसं आपण त्यांना लहानपणापासून, आता म्हणजे मला माझ्या मुलीचा अभ्यास वगैरे घ्यायला कधीच जमलेलं नाही. काही शेवटचा मी अभ्यास 4थी 5वीत घेतला असेल, पण तिने अभ्यास करणं किंवा मी कधी दप्तर भरलं नाही, कधी डबा भरला नाही, तिने केलं. वेळ पडली तर करायचे मी, पण हे सगळ्या गोष्टी तिने केल्यामुळे मला कधीच माझा वेळ तिथे द्यावा लागला नाही. आणि तो एक असल्यामुळे आणि माझं घर आणि क्लिनिक जवळ असल्यामुळे तिला कायम एक फिलिंग होतं की आई जवळच आहे. मग कुठल्याही क्षणी आई अवेलेबल मात्र असायची किंवा कुठल्याही अडचणींना आई असायची, क्लासला सोडायला, पोचवायला आणि आणायला आई असायची. अशा काही फक्त ज्या गोष्टींना खरोखर मी हवी आहे तिथेच मी तिच्याबरोबर असायचे. बाकी बऱ्याचशा गोष्टी ती करायची. त्यानंतर माझ्या क्लिनिकमधलं पण कामाचं अलोकेशन मी बऱ्यापैकी केलेलं आहे.
म्हणजे स्टाफच सगळं पेशंटना म्हणजे कन्व्हिन्सिंग पासून, म्हणजे पेशंटना असं वाटावं की हे पण डॉक्टरच आहेत की काय, इतकं सगळं त्यांनाही माहिती असते, तर त्या माहिती देतात. त्यामुळे मग बरंचसं काम फक्त मी बसून काम करणं, ॲज सच पेशंटवर काम करणं एवढंच मी करते, बाकी सगळं ते हँडल करतात. मला असं वाटतं की थोडंसं कामाचं ॲलोकेशन आपण व्यवस्थित केलं, एक प्रॉपर एक डिसिप्लिन आपण लावली, तर खूपसा वेळ आपला वेळ वाया जात नाही. मग जो काही वेळ आहे तो पण प्रॉपर कारणीभूत लावू शकतो. मग माझं आता प्रॅक्टिस जी आहे ते सकाळी मी 1.5-2 तास प्रॅक्टिस करते आणि मग घरी येऊन प्रॉपर क्लिनिक 10 ते 7 माझं पूर्ण दिवस असतं क्लिनिक, तर ते सांभाळून संध्याकाळचा वेळ फॅमिलीला देऊ शकते. या ज्या काही म्हणजे तुम्ही जर जे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःचा फिजिकल फिटनेस कसा जपला? तर बेसिक मार्गदर्शन मला आशिष राऊळ आणि पंकज राऊळ, हे राऊळ भाऊ आहेत दोघंही, आणि त्यांनी पण म्हणजे आता 3 वर्ष झालं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे, कोचिंग सुरू केलेलं आहे. खूप सायंटिफिक कोचिंग घेतात ते. आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे 60+ वगैरे पण असे आहेत की जे 21 किलोमीटरची मॅरेथॉन करतात. तर आम्ही जे ट्रेनिंग करतो ते बेसिकली हार्ट रेट बेस्ड ट्रेनिंग करतो, म्हणजे तुमचं एज, तुमची हार्टची हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टींवरती ट्रेनिंग तुमचं दिलेलं असतं. तर आणि खूप सायंटिफिक ट्रेनिंग आहे. आम्ही 4 दिवस रन करतो आणि 2 दिवस असे असतात की स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं, म्हणजे तुमचे गुडघ्याची स्ट्रेंथ चांगली व्हायला, पाठीची स्ट्रेंथ चांगली व्हायला, तुमचं कोर चांगलं होण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग करता तेव्हा मग तो आपोआप तुमचा रनिंगचा फॉर्म, रनिंगची स्पीड हे सगळंच वाढायला मदत होते. आणि त्यामुळे हे असं सायंटिफिक ट्रेनिंग आहे. डॉक्टर कदम म्हणून आहेत, त्यांच्याकडून मी थोडंसं योगासनाचे क्लासेस घेते, त्यामुळे थोडी फ्लेक्झिबिलिटी राहते. आणि अशा तऱ्हेने कोचिंग सध्या तरी चांगलं मिळतं आहे मला, त्याच्यामुळे पण हा बराचसा म्हणजे आता थोडंसं नो लुकिंग बॅक झालेलं आहे. हो, आमच्या बरेचसे आयर्न मॅन पण तयार होत आहेत आमच्या ग्रुपमध्ये. स्वतः पंकज सर जे आहेत तेही आयर्न मॅन वर्ल्ड चॅम्पियन आहेत. तर त्यामुळे ओव्हरऑल मोटिवेशन मिळतं. आणि एक सांगायचं म्हणजे की इन्स्पिरेशनबद्दल किंवा मोटिवेशनबद्दल आणखीन बोलायचं झालं तर आपण एक आपल्या भोवती जर म्हणजे माझा एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप आहे की जिथे बरेच डॉक्टर आहेत किंवा बरेच माझे फ्रेंड्स आहेत की जे आम्ही शेअर करतो की आम्ही काय व्यायाम करतो, रोज काय खातो, त्यामुळे थोडंसं एकमेकांना मोटिवेशन मिळतं. रोजची सकाळ जी आहे ती आमची ती साधारण हेल्दी सकाळ असते. सकाळी उठल्या उठल्या कुणीतरी पोस्ट टाकलेली असते की आज मी हे करणार आहे, आज मी तिकडे रन करणार आहे, आज सायकलिंग करणार आहे, त्यामुळे तिथे पण एक मोटिवेशन मिळतं. तर असं ते एक सकाळचं एक डेडिकेटेडली वातावरण थोडंसं हेल्थसाठी दिलं जातं. ओके, म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप पण तुमच्यासाठी इन्स्पिरेशन असू शकतो किंवा त्यातून तुम्हाला एखादा व्यक्ती काय करतो त्याच्या ह्याच्यातून पण आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्याचं आजचं टार्गेट काय आहे हे माहीत होतं किंवा आपल्याला आज काय शिकायचं आहे नवीन हे पण माहीत होतं. तर म्हणून या व्यतिरिक्त म्हणजे डेंटल क्लिनिक आहे तुमचं स्वतःचं, तुम्ही का धावपट्टू आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्तही तुमच्या काही हॉबीज आहेत का ज्या तुम्ही अजूनही जपताय, ते ऐकायला आवडेल आम्हाला. हॉबीज म्हटलं तर थोडंसं आईकडून एक बाळकडून मिळालं आहे ते गार्डनिंगचं मिळालेलं आहे. तर थोडं गार्डनिंग पण करते मी, म्हणजे घरच्या घरी कंपोस्टिंग करते. माझ्याकडे छोटं गांडूळ खताचे प्रकल्प आहे, तर मग थोडं एन्व्हायरमेंटसाठी आपण आता विचार करतो, म्हणजे एवढा कचरा आपण निर्माण करत असतो, तर तो सगळा कचरा रुजवून त्याचं फर्टिलायझर बनवून ते झाडांसाठी वापरण्याचा थोडा प्रयत्न करते. माझ्याकडे छोटीशी बाग आहे, त्यात मी भाजीपाला पण लावला होता. थोडं आपण आता वाचतो ऑर्गॅनिक गोष्टींबद्दल, बरंच पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड येतं, थोडंसं आपण करू शकतो का त्या बाबतीत हा विचार चालू असतो. माझ्या घरी थोडं रंकाळाच्या इथे असल्यामुळे बरेच पक्षी येतात, घरटी करतात, तर साधारण ती पण थोडीशी आवड निर्माण झाली आहे. थोडं फोटोग्राफी पण करते आणि माझ्या गार्डनमध्ये जवळजवळ 5-6 प्रकारच्या फुलपाखरांच्या सायकल्स होतात, तर ते बघताना पण खूप छान वाटतं. तर थोडंसं आपण काहीतरी थोडं का होईना एन्व्हायरमेंटसाठी आपण हातभार लावतो, याचा पण आनंद मिळतो. ओके, म्हणजे
एखादी महिलेने ठरवलं की आपण मल्टीटास्किंग म्हणजे वागायचं किंवा मल्टीटास्किंग काम करायचं, तर ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. आणि मॅडमनी म्हणजे एक सामाजिक भान लक्षात ठेवून पर्यावरणपूरक ते लाईफस्टाईल जगत आहेत असं याच्यावरून दिसतंय आपल्याला. तर मॅडम आपण आता शेवटाकडे येऊया की ह्या क्षेत्रामध्ये ज्या येऊ घातलेल्या पिढी आहे आजकाल, म्हणजे जे मुली असतील मुलं असतील ज्यांना मॅरेथॉनमध्ये यायचं आहे किंवा अशा ॲथलेटिक्समध्ये यायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल, म्हणजे तुम्ही काय सांगू इच्छिता? आता माझी सुरुवात ती मी लहान असताना शाळांमध्ये जे काही थोडाफार रनिंग करायचे, तर त्याचा उपयोग आता होतोय असं मला वाटतं. त्यामुळे जरी आपण शाळांमध्ये आपल्याला जसा वेळ मिळतो तसा थोडंसं फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. कारण आता आपल्याला माहिती आहे की हेल्दी माइंड स्टेज इन हेल्दी बॉडी. जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही किती म्हणजे एक चांगलं फिलिंग नसतं आपल्याला जेव्हा आपण आजारी असतो किंवा ओबेज असतो किंवा काही हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात. आता आपण बघतो की मुलींना सुद्धा टीनेजमध्ये बरेच हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात. तर थोडासा वेळ आपण हा एक फिजिकल फिटनेसकडे दिला पाहिजे. आणि ज्यांना खरोखर यात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी आता खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला करायचे तेव्हा फार काही ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या. आम्हाला न्यूट्रिशनबद्दल माहिती नव्हतं. आता आपल्याला न्यूट्रिशनिस्ट अवेलेबल असतात, फिजिओथेरपिस्ट अवेलेबल असतात, वेगवेगळे सेंटर्स आपल्या कोल्हापुरात पण आहेत. तर डेडिकेटेडली जर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर शक्य आहे ते. म्हणजे मी माझ्या बाबतीत तर मी माझी आवडच जपत आलेली आहे. पण ती आवड जपताना एक त्यात 100% दिलं आणि तशी तयारी ठेवून कुणालाही काही ते अवघड नाही आहे. तर मुलांना मी हे करेन की त्यांनी एक गोल ठेवून जर केलं तर गोष्टी अचीव होऊ शकतात. आणि महिलांना पण असं आहे की जे काही आपलं पॅशन आहे त्यात तुम्ही थोडा आता रिसर्च केला. कारण आता सगळं मोबाईलवर अवेलेबल आहे, गुगलवर अवेलेबल आहे, यूट्यूबवर आहे. तर तुम्हाला काय बेसिकली आवडतंय ते बघून जर तुम्ही थोडा सर्च केला तर आपण आपली कला म्हणा किंवा आपण आपले जे काही पॅशन आहे ते थोडंसं आपण जर फॉरवर्ड केले तर आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळतो. आणि तो प्रतिसादच आपल्याला पुढे घेऊन जातो. तर फक्त ते एक पाऊल उचलायला हवं की आपण जे काही करतो ते समोरच्याला सांगा, एक 4 जणांना सांगा, तुमचा ग्रुप बनवा, तुमच्या सेम आवडी असणारी लोक असतात त्यांना तुम्ही एकत्र या आणि आपोआप इन्स्पिरेशन मिळत जाईल आणि तुम्हालाही तुमचा जो काही पॅशन ही पुढे हे करता येईल आणि एक आनंद मिळेल त्यातून. म्हणजे खूप सारी मुलं अशी असतात की त्यांना एखाद्या क्षेत्रामध्ये जायचं असतं, खरं त्याची आर्थिक परिस्थिती असेल किंवा अनेक गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात की बाबा तो त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही. तर त्याच्यासाठी एक ग्रुप केला किंवा मग एकमेकाला त्याचं देवाणघेवाण केलं तर नक्कीच त्याला अनेक क्षेत्रातून मदतही होईल किंवा जे जाणते आहेत त्यांच्याकडून त्याला मदत होईल असं यातून हे होतं. मॅडम, मग आपला इथून पुढे तुमचं काय गोल आहे, म्हणजे तुमचा प्रवास कसा असेल इथून पुढचा? आतापर्यंत मी साधारण हाफ मॅरेथॉनची तयारी करत होते की थोडंसं मला स्पीड अजून त्यात स्पीड कसा मिळेल. कारण मी टाटा मॅरेथॉन केल्या आहेत किंवा ज्या आणखीन चांगल्या आपल्या देशातल्या चांगल्या मॅरेथॉन आहेत तर साधारण मला 21 किलोमीटरमध्ये थोडं अजून प्रूव्ह करायचं आहे. आणि मग पुढे जाऊन फुल मॅरेथॉन करायचं आहे. त्यानंतर ज्या वर्ल्ड मेजर मॅरेथॉन्स असतात, एक 6 मॅरेथॉन्स असतात की त्याच्यासाठी क्वालिफाय होणं आणि मग त्या करणं हे प्रत्येक मॅरेथॉनाचं स्वप्न असतं. तर ते मला पूर्ण करायचं आहे. की आमच्या कट्टा कोल्हापुरीवरती तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कोल्हापूरकरांकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया. नमस्कार.